आता थोडा उज्जैनच्या महाकालेश्वरचा इतिहास बघूया। उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिसरे खास ज्योतिर्लिंग आहे। महाकालला उज्जैनचा राजा असेही म्हणले जाते। शिप्रा नदीच्या काठावर बसलेले उज्जैन हे मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते। हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे। हजारो वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे, त्यामुळे ह्या मंदिराला एक वेगळाच इतिहास आहे। हे ज्योतिर्लिंग 3 भागामध्ये विभागले आहे, ज्याच्यामध्ये खालच्या भागामध्ये महाकालेश्वर, मधल्या भागात ओंकारेश्वर आणि वरच्या भागात नागचंद्रेश्वर आहे। नागचंद्रेश्वर शिवलिंग हे फक्त नागपंचमीच्याच दिवशी दिसते। महाकालला उज्जैनचा राजा देखील म्हटलं जातं। त्याचप्रमाणे धार्मिक मान्यतेनुसार विक्रमादित्याच्या राजवटीनंतर कोणताही राजा येथे रात्रभर राहिलेला नाही आणि ज्याने कोणी हे धाडस केलं त्याला घेरून मारण्यात आले जे सांगण्यात आले आहे। त्यामुळे आजपर्यंत एकही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान उज्जैनमध्ये रात्र घालवत नाही।